तर काय आता आम्ही येत होतो, एक वेगळा माणूस दिसला तो बघा, बघा तिथं मधल्या रस्त्यात टॉर्च लावून बघा काठी घेऊन येतोय. आता आम्ही कल्टी मारतोय, तर मारेल वेगळे काठी. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार सावंत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय कालच्या गावात संतोष काकावर सामान ना आपल्याकडे आणून ठेवलंय, सामान आणायला गावात आणि मापरेला. मापरे आमच्या इकडचा मार्केट आहे, तर इथून जाम. तर मित्रांनो आता आपण आलो इथं देवळाकडे, तर इथून आपण खाली जाणार. हा रस्ता एकदम असा स्लोप सारखा आहे एकदम. कसा आहे संतोष काका रस्ता? एकदम खाली घाट आहे. आणि इथं तिथे हेलिकॉप्टर उतरतो. त्या हेलिपॅड आहे तिथं. हेलिकॉप्टर काय काय हा तो दिसेल, तो तरी दिसला तरी खूप आहे. हा तो तिथे हेलिकॉप्टर लँड करतो, तिथे एच लिहिलाय मोठा. आणि होळीला ते होळीचं सगळं उभं इथं होतं तेव्हा अजूनपर्यंत तसंच आहे. आज आपण चाललोय खाली. आता बघा मित्रांनो, पाय पण थांबत नाही असा रस्ता आहे हा. आता आम्ही चालता चालता खालच्या गावातल्या देऊळपर्यंत आलोय. पेंट मारलं वाटतं देवळाला, यावेळेसच पेंट मारलाय. आणि ह्याच्यात एक एवढी मोठी विहीर आहे ना, एकदम खाली आहे ती तुम्हाला येताना दाखवेल. आणि ही नदी छोटी, आता त्यात पाणी नाही राहिलं, पावसाळा गेला ना, नाही तर पाणी असतं त्यात. ठीक आहे, पक्षी खातात काय. आता आम्ही चालता चालता ब्रिजच्या एकदम जवळ आलोय. आता आम्हाला इथे शिवाजी महाराजांची मूर्ती दिसली. ही चौक आहे, शिवाजी चौक बोलता आता, पण भारी आहे मूर्ती. आता आपण ब्रिजच्या जवळ चालू एकदम. हा रस्ता आहे, इथं जाळ्या नव्हत्या पहिले, कोणतरी आंबे लावले म्हणून जाळ्या लावले बघा. पहिले जाळे होते ना, आंबे लावले ना. आता ब्रिज एकदम थोडा एकदमच लांब आहे. मित्रांनो फायनली आपण आता ब्रिज चढतोय. हा बघा ब्रिज सुरू झाला आता इथून. तर आता समुद्र पण दाखवतो तुम्हाला. तो बघा आता ब्रिजच्या करता एक बोर्ड दिसला आम्हाला, गोरेगाव पोलीस ठाणे रत्नागिरी जिल्हा सुरू. आता रत्नागिरीमध्ये आम्ही पाय ठेवलाय. गोरेगाव संपला. हा तर आता मी तुम्हाला समुद्र दाखवतो केवढा मोठा आहे बघा. हे फुलाची माहिती त्यांच्या सगळ्या पुलाची माहिती दिली, किती मीटर काय ते बांधलं, हे हा किती साली बांधलंय, तिथं सगळं लिहिलंय ते तुम्ही ब्लॉग स्टॉप करून वाचत बसा. हे बघा रेती हा रेती बघा, रेती काढायची ती मशीन आहे. आणि हा एवढा मोठा समुद्र. आमच्याकडे सूर्यास्त
सूर्यास्त हा सनसेट सनसेट नाही सनराईज हे कट करायला लागेल. पाडी या आता सनराईज होतोय. केवढा मोठा आहे समुद्र. आणि इथं ईगल आहेत आता ते मासे खाण्यासाठी. मासे पकडायला. बघा नाही तर आपल्यालाच पकडते. तिथं आता मासे पकडायला एक हो ना उडी गेली. त्याचा आवाज पण येतो तिचा. आता सगळं सामान घेऊन आम्ही घरी चाललोय. कारण की आता रात्र व्हायला लागले आणि जरूरतचं सगळं सामान घेतलंय. आता घरी चाललोय. आता इथे 2-3 मिनिटं पहिले खूप सारे गाय होते. पेटा विसरा ना. पेट्या विसरा. नाही सगळं सामान भेटतो ना आता ऐकून घ्या. पूजाचं सगळं सामान काका घेऊन आलेत. फक्त आम्ही छोटा मोठा सामान आणलेलं आहे घरासाठी. आता आम्ही इथं ब्रिज चालतच होतो. इथं आम्हाला दिसले मासे पकडणारे. ते ग्रुप आहे. 2 तिथे आहेत, 2 जण इथे आहेत आणि ते मासे पकडतात. तिथं दोरा दिसतो तुम्हाला. दोरा त्यांनी तिथं बांधला त्या काठीला. ती काठी जशीच हल्ली की ते लगेच वाढते. मग मासा येते. मासा किंवा खेकडा. चला आता खेकडा होईल. आता जाऊया. ते एवढं बघायचा टाइम नाही. किंवा पण खायचं आहे. आता अशी एक सुंदरशी संध्याकाळ झाली. एकदम शांत. आम्ही जात होतो तेव्हा सूर्य डुबत होता. एकदमच डुबून गेला. आणि काय तो बंगला मुख्यमंत्रीचा बंगला आहे. म्हणजे 20 वर्षा पहिले जे मुख्यमंत्री होते त्यांचा बंगला होता तो. आणि ते जे आहे ना गाईस ते तिथं सगळी रेती जमा आहे. कन्स्ट्रक्शनसाठी रेती घेऊन जातात. आई रेती सगळी ट्रकचे ट्रक जातात. तिथं लाईट पेटवतोय. तर बघा तो आता मंदिराच्या इथं आलाय. आणि आम्ही आता खूपच पुढे आलोय. मगाशी आम्ही येत होतो तर आम्हाला बघत होता. काठी उचललेली तेवढ्यात आम्ही पळालो. तर गाईज आता आम्ही घाट चढतोय. जो जाताना मी घाट नाही का बोललो तो घाट चढतोय. आता तुम्हाला टॉर्च असते दाखवला असता घाट केवढा पुढे. बघा हा बघा अख्खा गाव दिसतोय. खालचा गाव. आता आपण चढतोय. आणि समोरून पण कोणतरी येतंय का. ते बघा गाईस ती जी लाईट आहे ना तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे. आणि ते खूपच पुढे. संतोष काका फुल जोर लावत आहे पायांना. फायनली आम्ही वरती आलोय. तेव्हा ती लाईट बोलवतो मी. आणि हा बघा देव.
आता आरती चालू आहे इथं नाही दुसऱ्या मंदिरात. जाम हवा टाईट झाली काही चढण्यामध्ये घाट होता ना. फायनली आता पोचलोय घरी. जाम गरम होते जाम थकलो. हे बघा गाईस हे दोन हे काकी चांगले आहेत. ही दिदी आमची काम नाही करत काय. आणि तर मित्रांनो आता आम्ही चाललो दुसऱ्या घरात. अंधार किती आहे. मोबाईल घेतला का तुमचा. तुमचा नाही घेतला. चार्जिंग बैल आहे म्हणजे पण पडला. रात्रभर लावून ठेवा मग. हे दोनच पाठ. चार आहेत ना हॉलमध्ये ना. भिंतीला नका टेकू. कलर आहे ना टेको बस. कशी चालेल. मी आणतो थांबा तिसरा. इथे एकदम गार वारा येतोय. खरं टेरिसवर असतं ना आता. हा ऍक्च्युली हा लावून ठेवा म्हणजे अजून उजेडेल. तो बल्ब आणा. मी आहे इथं. जा आणा लगेच. उभा आहे मी. ते ठेवा तिथं धक्क्यावर ठेवा. या लगेच ब्लब घ्या. काका आलेत ब्लब घेऊन. ब्लब घ्यायला गेलेले. दोन आण काय पाहिजे चालेल. आता दोन कशाला पाहिजे. नाही पोचला तर मला द्या. हे पकडा. फोन असा पकडा फक्त पाठीवर. असे आहे ना. आमचा ओंकार बल्ब लावतोय. काहीतरी बोट करा. हां आता आमचा ओंकार नॅचरल ठीक आहे. असं नाही एवढी लाईट. आता इथे लाईट येईल. लाईट आली आता पूर्ण रूम चमकते. पण ह्याचा औषध जास्त आहे बघा. ह्याचा आहे ना. अरे दिसतंय तो आला बघा. ह्याच्याने सगळे वाढ. तो बरोबर बोललेला. मग हा कमी वॉल्टचा असेल. आणि 120 रुपये कोणी आणला. अच्छा हा तू वेगळं आहे ना. हा 9 वॉल्टचा आहे. हे चालूया मापरेला जाऊया. बाथरूम मध्ये किती लागेल किती आणि किती लागेल. आहे ना. दोन चालेल. मग उजेड पाहिजे ना. आता बरं दिसतंय. काय आलं लावलंय ते. हा किती काय लावलाय. हा वरती लावायला लागेल. किती काय वल्पाचं आहे. मार्बल भारी लावलाय. काय मार्बल
है ना नवीन आहे हे 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 पण कटिंग विटिंग भारी केले. हे पण मार्बल भारी हा वाला. हा कडक आहे. हा कळत आहे ना. डिझाईन भारी आहे. नाही नाही मार्बल हा मार्बल आहे ना. ते कलर चढला याच्यावर. हा ते हा ते असं लांबूनच समजतं ना. अरे हा मार्बल ब्लू म्हणजे ग्रीन कलर हा, ग्रीन green कलरचा color आहे. हे आपले वट्टे असा असतात होता, तसा हा, असा होता. असा होता त्याने ते कलर पडला असेल तो वाईट मारून टाकला. मारलं नाही ते केमिकल असेल. आलं आपण याला स्कूल लावू शकतो ना. हा लावू शकतो. त्यांनी मारलं नाही वाटतं होल होल नाही मारलाय. नाही काय रे, इथे होल नाही मारलं ना, बाकीचे मारले. बाकीच्यांना मारलेत. चला ते 3 स्क्रू अरे हे बघ आता आहे ना, हा निघते ना. काय त्याचा स्क्रू नाही पडलं होतं रे, सानिकाने दाखवलं होतं मला. तिथं ठेवला असेल कुठं. अरे थोडं तिथे होतं वरती, थोडं होतं. कोणी मामीने टाकून काय मग कचरा म्हणजे माझ्या बायकोला हा तेच. चला आता हे ठेवूया. हे पण ठेवूया ना खाटचं. हा हे ठेवायचे ते. ठेवूया ना पर कोण घेऊन गेला तर. हा आपला कुस्तीमध्ये. पण ते ह्याच्यापेक्षा जड असतं. ते पडून जावं पाठी. तर काय आता जेवण बिवण झालंय. मी जरा खाली फिरायला आलेलो एकटा. तर 2-3 कुत्रे भेटले. तिथपर्यंतसाठी बाय.